तर कर्जमाफीसाठी अपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. तर नाव कसे तपासायचे, कागदपत्रे कुठे जमा करायची याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती त्वरित बँकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक, बचत खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर ही महत्त्वाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे योजनेच्या अधिकृत पोर्टलवर त्यांची नावे नोंदवणे शक्य होत नाही आहे. तसेच अनेक कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत किंवा गाव सोडून स्थलांतरित झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात अडचणी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे त्यांच्या नावाच्या याद्या या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तसेच गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती व तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर विभागीय सहनिबंधकांनी स्पष्ट केले आहे की जे कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत त्यांच्या वारसांनी बँकेच्या शाखेशी संपर्क साधून वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, जेणेकरून संबंधित कुटुंबाला योजनेचा लाभ मिळू शकेल. प्रवीण वानखेडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर विभागातील एकही पात्र शेतकरी सभासद या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये हा आमचा मुख्य आदेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वारसांनी याद्यांमध्ये आपली नावे तपासावीत आणि तातडीने आवश्यक ती माहिती बँक किंवा सोसायटीकडे जमा करावी. मित्रांनो, शेतीविषयक अशाच ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.